फायनली पोहोचलोय आपण इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलला आणि पाहू शकताय याच्या अगोदर गर्दी. ही गर्दी तुम्हाला जवळनं दाखवतं. सगळी लाईन लागलेली आहे आणि मला वाटतं चेकिंगला एवढा वेळ लागणार आहे प्रमाणाच्या बाहेर. बापरे, पक्की लाईन आहे मित्रांनो, खूप मोठी लाईन आहे आणि किती वेळ लागणार तुम्ही अंदाज घेऊ शकता याचा. अरे बापरे, तर मित्रांनो फायनली चेक इन झालेले आहे. व्हेरिफिकेशन झाले डॉक्युमेंट्स. आम्ही आधार कार्ड ते आणायला विसरलो होतो. ठीक आहे, मोबाईलवरनं झालं, परंतु गर्दी भरपूर आहे. त्यामुळे तुम्ही म्हणसाल जरा लेट जाऊ, तर गर्दीची लाईन जसजशी वाढायला लागलेली, इतकी लांब गेली की आम्हाला उन्हामध्ये थांबून अवघड झाले. आणि आपण फायनली पोचलो आहे मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथं पण अजून पण गर्दी आहे. हे बघा, हे गर्दी बघा किती, एवढी गर्दी आहे प्रमाणाच्या बाहेर. गर्दीच गर्दी, लाईन लांबपर्यंत आहे. बापरे बाप. पण इकडे मित्रांनो आता आतमध्ये पोचलो आहे आपण. आतमध्ये पोचल्यानंतर आपलं फोटोशूट आहे. फोटोशूट ते बघू शकता. आणि ते लाईन आहे. सिंगल घ्यायचे का? सिंगल घेऊ लगेच. डबल एक सिंगल आहे. चलो आपला नंबर आला आहे. चलो तर मित्रांनो आता आपले झाले फोटोशूट. आता लागायचं बरं ह्या लाईनला. आता भेटणार आपल्याला बोर्डिंग पास. तर थोडंसं लवकर या बरं का, कारण की ना गर्दी प्रमाणाच्या बाहेर आणि उन्हामध्ये लाईन थांबायला लागते. बाहेर काय सावली बिवली नाही आहे आपल्याला. फोटोशूट बघा काय पटापट करते फोटोशूट. ही लाईन तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. म्हणजे मित्रांनो फायनली आपल्याला भेटलं आहे कॅबिन कार्ड. तर इथं पुन्हा लगेच चेकिंग आहे. फुल चेकिंग असते सर. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे आपण कोरडेच्या जवळ. म्हणजे खूप दिवस त्याची आपण वाट बघत होतो. त्या क्रूज पैसे पोहोचलेलं आहे आणि जरा फोटोशूट चालू आहे लोकांचं. आणि आपण पण जरा फोटोशूट केलं आहे. सुषमानी पण केले आणि रात्रभर झोपलो नव्हतो. कारण की कसं आहे म्हणलं क्रूज मला सोडून जाईल या खंबारीला, म्हणून म्हणलं न झोपलेलं कधी पण चांगलं. तर आलो आता. इथं सुद्धा लाईन आहे मित्रांनो. लाईन नको गेले. उन्हामध्ये थांबून कंटाळा आला. हे बघा ती आता सिक्युरिटी चेक झालेली आहे. इथे आपल्याला लागतं हे कार्ड दाखवायला. हे कार्ड दाखवून आपण पुढे जाऊ शकतो. तर मित्रांनो आपण पोहोचलोय वरती लिफ्टमधनं. आपला जो फ्लोअर आहे तो आहे 8 नंबरचा फ्लोअर आहे. कोणत्या बाजूला ते मला बघायला लागेल पहिलं. किती नंबर आहे? 8023. 8023 इकडं असेल मला वाटतं. चल हा इकडं असेल. चालतो 8600 आपलं किती आहे? 8023 आहे. चला काय गाडी विधीचं जोरात लागलेली आहे. सुरुवात तर चांगली. 8100 इकडे. हा बरोबर इकडे. तर आपल्याला कुठे 22 21 24 23. अरे वा धुळा आहे हे. चल बा आत्ताच एंटर केले आम्ही. आणि एंटर केल्यानंतर मस्तपैकी आमच्या लॉबीमध्ये आलो. आणि ही लॉबी बघू शकताय. आतमध्ये रूममध्ये बॅगा ठेवल्या आणि पहिल्यांदा बाहेर येऊन मस्त पहिलं थोडंसं आराम केला आहे. आणि मी तुम्हाला आता आमची रूमची टूर देणार आहे तुम्हाला. तर नक्की रूम कशी आहे आणि कशा पद्धतीने रूमची मॅनेजमेंट आहे मी तुम्हाला दाखवतो. चला तर आपला रूमचा नंबर आहे 8023 म्हणजे 8023. आणि आपण आहे डेक नंबर 8वरती. तर कुठलाही तुम्हाला जर तुमचा रूमचा नंबर पाहिजे असेल तर ज्याची सुरुवात ज्या नंबरने होती तो डेक असणार. उदाहरणार्थ 7000ने झाले तर 7वा डेक असणार आहे. तर आता आपण कसं खोलतं ते तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामुळे दाबल्यानंतर तुम्हाला रिटर्न काढल्यानंतर ग्रीन लाईट लागली. ग्रीन लाईट लागल्यानंतर तुम्हाला खोलायचं आहे आणि यायचं आहे आपल्या रूममध्ये करायचं आहे प्रवेश. वेलकम टू माय रूम.
आणि तर मित्रांनो आतमध्ये आले आले तुम्हाला महत्त्वाचं काय दाखवायचं तर असलेला हा रूम बघा. एकदम छोटा वाटतोय पण छोटा नाही आहे, हा अगदी सफिशियंट आहे 2 माणसांसाठी. तर मित्रांनो अशा पद्धतीने पहिला रूमचा तुम्ही व्ह्यू बघू शकताय. समोरची तुम्हाला विंडो दिसते, त्याच्यावरती समुद्राचं पाणी दिसतंय, परंतु ती विंडो खोटी आहे कारण की त्याच्यावरती फक्त चित्र आहे. हा ओशन व्ह्यू रूम नाही आहे, हा आहे इंटिरियर रूम आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ओशन व्ह्यू नाही मिळत. ते समोरच्या बाजूला असलेला रूम ओशन व्ह्यूचे आम्ही नाही घेतला कारण की थोडी त्याची कॉस्ट जास्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आपण फिरायला आलो, काय झोपायला आलेलो नाही. त्यामुळे ओशन व्ह्यू पाहण्यापेक्षा डायरेक्ट वरती जाऊन संपूर्ण समुद्र पाहू अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे ह्या खिडकीतनं बघण्यापेक्षा डायरेक्ट ओपन समुद्र पाहिलेला कधी पण चांगला. तर मित्रांनो तुम्हाला ह्या रूममध्ये काय काय भेटतं मी तुम्हाला दाखवतो. हिच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे कम्युनिकेशन करायचं असेल तर तुम्हाला इथं भेटतो इंटरकॉलिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या फोनने तुम्हाला काही गरज असल्यानंतर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. नंतर भेटतात केस वगैरे भिजली, आंघोळ केली तर तुम्हाला भेटतं इथं हेअर ड्रायर. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं भेटतात अर्धा लिटरच्या 6 बाटल्या, म्हणजे तुम्हाला एका दिवसाला साधारण 3 लिटर पाणी मिळतं. आणि इथं महत्त्वाचं आपल्याला काय सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चार्जिंगला लावण्यासाठी भेटतात 2 पोर्ट. आणि ज्याच्यामध्ये एक पोर्ट तुमचा आपला इंडियन आहे, बाकीचे जे पोर्ट आहे ते तुम्ही वेगळे पोर्ट आहे जे इंटरनॅशनल पोर्ट असतात त्यांचे तुम्हाला शॉकेट घेऊन यायला लागेल, तेव्हा तुम्ही सगळे पोर्ट वापरू शकता. इथं मेकअप करण्यासाठी भला मोठा आरसा जे सगळ्यात जास्त लागतात महिलांना ते इथं आहे. आणि इथं बघा छोटे मोठे ड्रावर्स सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इथं हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टी तुम्ही इथं ठेवू शकता. जर थांबून उभं राहून मेकअप करायचं असेल तर उभं राहून करा, नसेल करायचं तर तुम्हाला इथं खाली बसण्यासाठी एक छानसा टेबल दिला आहे, त्याचा यूज करू शकता तुम्ही इथं. आणि इथं अजून एक आहे, इथं आहे तुम्हाला जे कपड भेटतात. कबडमध्ये तुम्हाला मस्तपैकी हँगिंग कपडे लटकवण्यासाठी हँगिंग हुक भेटतात. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे इथे भेटतात तुम्हाला तिजोरीमध्ये काही पैसे ठेवायला नाही आहे, त्यामुळे मी काही या तिजोरीचा उपयोग करणार नाही आहे. आणि ह्या इथे तुम्हाला भेटतात लाईफ जॅकेट आणि पुन्हा इथं हँगर्स भेटतात. लाईफ जॅकेटचा पण उपयोग म्हणजे करावा लागणार नाही असं देवाकडे प्रार्थना करतो मी. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं असलेलं टॉयलेट बाथरूम कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. कॉम्पॅक्ट आहे पण जबरदस्त आहे. बघा मित्रांनो हे आहे टॉयलेट बाथरूम. आणि इथं तुम्हाला आंघोळ करायची असेल तर आंघोळीसाठी आहे. शॉवर आहे बघा, शॉवर पण आहे इथं. आणि इथं पाहिलं तर टॉयलेट एकदम क्लीन आहे. परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय की ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलो त्यावेळेस याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्याला सवय असते की पाण्याची, परंतु इथं व्हॅक्यूम आहे. जसं विमानामध्ये असतं तसं व्हॅक्यूम आहे. याचा आवाज बघा, आवाज एकदम खतरनाक आहे, त्यामुळे काय घाबरू नका, त्याचा आवाज तसाच येतो. आणि बाकी तुम्हाला इथं टॉवेल वगैरे तर दिलेले आहे जे तुम्ही पाहू शकता, टॉवेल वगैरे. आणि बाकी एका माणसासाठी कॉम्पॅक्ट आहे परंतु सफिशियंट आहे. याची जागा जी पेस आहे एकदम सफिशियंट आहे. याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुम्ही आंघोळ पण करू शकता आणि छानपैकी सगळंच करू शकता. आणि आत्ता एक महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे काय तर मित्रांनो इथे तुम्हाला 2 बॅगा दिसतात. ह्या 2 बॅगा पाहिल्या असेल तर तुम्ही म्हणसाल हे बॅगामध्ये काय दिलंय. तर मित्रांनो आजचा दिवस खूप स्पेशल आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण की या बॅगामध्ये आपल्याला दिलंय आज आहे होळी आणि होळी सेलिब्रेशन होणार आहे या कोर्डेलिया क्रूजवरती. आणि खरं तर हेच कारण म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, बुकिंग केलेली आहे. आणि या कोर्डेलियावरती असलेली होळीचा एन्जॉय करायचा आहे. तर त्या अगोदर आपल्याला बघायचं आहे या बॅगमध्ये यांनी आपल्याला दिलं आहे काय नक्की. तर मित्रांनो आता आपण जरा बॅग खोलू. बॅग खोलल्यानंतर बघा काय दिलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं दिलं आहे ही पिचकारी. आपण पिचकारी म्हणतो, बाकी याला काय म्हणतात ते बाकीच्यांना माहीत. तर असं पिचकारीमध्ये कलर भरून छानपैकी एन्जॉय करायचं आहे. आणि हिच्यामध्ये काय दिलं आहे, हिच्यामध्ये दिल्यात आपल्याला कलर्स. एवढे कलर दिलेत, एवढे कलर्स प्रमाणाच्या बाहेर. आणि बाज होतात एवढे कलर. आणि अजून एक स्पेशल आहे ज्यामध्ये काय असेल ते तुम्हाला माहिती नाही आहे. काय असेल हे तुम्हाला माहिती नाही आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये आहे महाराष्ट्राची शान किंवा आपल्या भारताची शान म्हणून चालन अशी आहे गांधी टोपी. तर मित्रांनो या टोपीमध्ये कसं दिसतं ते मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि अशा पद्धतीची टोपी घालून आज आपल्याला सेलिब्रेशन करायचे या क्रूजवरती असलेल्या
होळी सेलिब्रेशन, या क्रूजवरती असलेले सेलिब्रेशन आज आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सगळं त्यांनी दिलेलं आहे. आणि थोड्या वेळाने म्हणजे ज्यावेळेस क्रूज इथून डिपार्चर होईल त्यानंतर येथे असणारे सेलिब्रेशन होळीचं, आणि ते सेलिब्रेशन आपण सगळे करणार आहोत. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे एक वेगळा असा इव्हेंट या क्रूजवरती होणार आहे. तर तोपर्यंत तुम्हाला हा रूम तर संपूर्ण मी दाखवलेला आहे. या रूमची सगळे इंटेरियर सुद्धा दाखवलेलं आहे. AC सुद्धा आहे. मस्त ACला जितका पाहिजे तितका थंड करा आणि मस्त एन्जॉय करा. तर भेटूया आता पुढचं नेक्स्ट काय आहे त्याला. आणि ह्याच्यानंतर असणारे मॉक ड्रिल जे 3:30 वाजता असणारे डेक नंबर 6 वरती, ते थोडंसं बघा. कारण की कसं कधी वेळ आली आपल्यावरती तर डेकवरती म्हणजे कसं वाचायचंय ते आपल्याला त्याच्यामध्ये कळेल. तर हे टोपी कशी दिसते तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, आम्ही रूममधनं आता जरा बाहेर आलो आहे. संध्याकाळी जरी तुमची डिपॅचर असं तरी दिवसाचं मात्र जेवण इथं आहे. तुम्ही तर लवकर आलं तर तुम्हाला जेवणाची व्यवस्था आहे. आता आपण चालू आहे डायनिंगला, जे चौथ्या फ्लोअरवरती आहे. आणि खरं तर तुम्ही नवीन आले आणि पहिल्यांदा तर क्लोजमध्ये फिरायला सुरुवात केली, कुठं येतेच कळत नाही आहे. थोडंसं आम्ही पहिली वेळ घेतला. तर आता आपण समोर चाललो आहे. तिकडं आहे डायनिंग एरिया. बघू आता दुपारचं जेवण काय आहे नक्की. मित्रांनो, हा आहे डायनिंग एरिया, तुम्ही बघू शकताय. आणि 11 ते 2:30 वाजल्यापर्यंतच तुम्हाला इथं जेवण मिळेल. आणि बघू शकता किती मोठा असा एरिया हा. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं मग 11 ते 2:30 वाजल्यापर्यंत तुम्हाला इथं जेवण आहे. म्हणजे तुम्ही जरी 5 वाजता इथं डिपार्चर असलं तरी तुम्हाला लवकर आलं तुम्हाला जेवण मिळतं. 5 नंबरला तुम्ही जर आले, 5 नंबरला तुम्हाला मिळेल नॉनव्हेज आणि 4 नंबरला मिळेल तुम्हाला पूर्ण व्हेज. तर तुम्हाला कुठल्या रेस्टॉरंटला जायचं तुम्ही ठरवायचं आहे. तर आता आम्ही 4 नंबरला आहे. 4 नंबरची थोडी टेस्ट घ्यायची आहे म्हणून आम्ही 4 नंबरला व्हेज खातो आहे. नंतर 5 नंबरला जाणार आहे. 5 नंबरला तिथं आहे नॉनव्हेज. तर आता थोडंसं पण एक सांगू का, इथली जेवणाची क्वालिटी हे 2-3 मी फक्त 2-3च आयटम घेतलेत, पण खरं सांगतो जबरदस्त टेस्ट आहे. आणि इतके आयटम आहे, तुम्ही काय खायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. आता त्यामुळं जे आहे ते आम्ही थोडं सॅम्पल घेतलं आहे, दोघांना मिळून खातो आणि नंतर नॉनव्हेजला वरती जाऊन बघतो नॉनव्हेजला काय येते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता पहिले जेवून रूममध्ये जाऊन आराम करायचा, नंतर जायच्या वेळेस परत आपल्याला वरती डेकवरती जायचे आणि डेकवरती जाऊन मस्तपैकी जो काय म्हणतात डिपॅचर होणार आहे त्याचा आपल्याला मस्त एक शॉट घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं आता खाऊन तिकडे जाऊया. तर मित्रांनो, खाली व्हेज खाल्ल्यानंतर आम्ही जरा नॉन व्हेजच्या याच्यामध्ये आलं, जे 5 नंबर फ्लोअरला आहे. परंतु लिफ्टने आल्यानंतर, परंतु तुम्ही खाली बघितलं ना, खालनं यायला हा रस्ता वरती आहे. म्हणजे तुम्ही 4 आणि 5 हे एकच आहे. याच्यामध्ये लिफ्टमध्ये आलं तर तुम्हाला 4 आणि 5 घ्यायला. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हेजची क्वालिटी तर खरं आपलं तुम्ही जेवढे आयटम आम्ही खाल्ले ना तेवढे जबरदस्त आहे. नॉन व्हेजमध्ये तुम्हाला फक्त चिकन, बांगडा फ्राय आणि तुम्हाला मटन एवढं मिळतं. तुम्हाला जर चिकनची आवड असेल तर चिकन पण चांगलंच आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला व्हेज जास्त आवडलं तर मी आता जरा व्हेज जास्त खाल्लं. चिकनचं थोडंसं टेस्ट घेतले, पण क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. तर तुम्ही आले तर तुम्हाला काही पण खाऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे 4, 5 आणि 10 ह्या 3 फ्लोअरवरती जेवण आहे तुम्हाला. तुम्ही तिन्हीमध्ये कुठेही जेवू शकताय. परंतु हे जे आता आपण बसलं जे 5 नंबर जे आहे 5 नंबर फ्लोअर, इथं तुम्हाला व्हेज नॉन व्हेज एकत्र भेटेल. आणि खालच्या 4 नंबरला मग जे आपण जे जेवलो त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त व्हेज भेटेल आणि जैन फूड भेटेल. तर अशा पद्धतीने आमचं जेवण तर झालेलं आहे.
तर मस्तपैकी रूममध्ये जातो, आराम करूया थोडा. तर मित्रांनो आपण आलो आता मॉक ड्रिलला. तुम्ही बघू शकता 1 नंबर 6 वरती आलो आहे आणि तिथं गर्दी पण बघू शकताय. आणि तुम्हाला कंपल्सरी येणं आहे, तुम्हाला पोलिसला आवाज देऊन बाहेर काढतात आणि तुम्हाला यायलाच लागतंय. ऊपर से पहने और अपनी कमर के चारों ओर से पट्टा पास करें. कान से कान. तर आता मॉक ड्रिल संपलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय काय सांगितलं. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की नाही कशा पद्धतीने जॅकेट घालायचे, कशा पद्धतीने तुम्हाला इमर्जन्सीच्या वेळी कसं जायचं आहे ते तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं जातं. आणि तुम्ही जर म्हणले इथं हे पाहायला यायचं नाही तर तरी ते तुम्हाला रूममध्ये येऊन तुम्हाला बोलून घेतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही किती प्रयत्न केला नाही यायचं तर तुम्हाला ते यायलाच लागणार, कंपल्सरी आहे. तर चला मॉक ड्रिल तर झाले. मित्रांनो आता आपण आलो आहे वरती डेक रूमला. आणि तुम्ही जिथं मॉक ड्रिलला असाल तिथं तुम्हाला अशा पद्धतीचे कसूनीचे वाउचर भेटेल. एका व्यक्तीसाठी 1000 रुपये असे 2 वाउचर भेटतात तुम्हाला कसूनी खेळण्यासाठी. तर आता आपण वरच्या डेकवरती आलो आहे आणि वरती तयारी बघू शकताय होळीची. तर आपण थोडंसं पुढं जाऊन बघूया. इथं होळी सेलिब्रेशन होणार आहे. होळी सेलिब्रेशन लहान मुलांसाठी स्विमिंग टँक आहे, मोठ्या मुलांसाठी सुद्धा आहे. तर इथं आपण आता फोटोशूट करू. 5:30ला जेव्हा निघन ना त्यावेळेस हा जो किनारा सोडताना आहे ना ते आपल्याला पाहायला भेटेल. त्यामुळं तिथं बघा नौसेना जे आपले नौसेना आहे जी त्यांचे काही झांजे सगळे आपल्याला कोस्टल गार्डवाल्यांचे सगळ्या झांजे आणि काही बोटीसुद्धा आहे आपल्याला. स्पीड बोट वगैरे दिसते. इथं जर इकडं आलो ना इकडे लोक कमी आणि हवा एकदम मस्त आहे, जबरदस्त, टेन्शन नाही. साडेपाचला बोट निघते, त्याच्या अगोदर आले ना मला तर वाटतं सगळ्यात जास्त एन्जॉय आहे. काही खाणं पिणं मस्तपैकी घरून नाही जेवण आलं तरी चालत. आमच्यासारखं पण नाही, आम्हाला नव्हतं माहिती जेवण आहे. पण तुम्हाला सांगतो मी जेवण असतं इथं 11 ते 2:30 वाजल्यापर्यंत. त्यामुळे त्याच लवकर निघा, 11 वाजेपर्यंत तिथे यायचा प्रयत्न करा. हां जेवायला म्हणजे वसूल होईल वसूल.
हॅपी होली. किती नंबर असायचे आपल्याला? 9. तर मित्रांनो एकदम जबरदस्त मजा आली, फुल एन्जॉय केला होळीचा. तर मित्रांनो फायनली डिपार्चर झालेली आहे आपली ही क्रूज. कोरडेला निघालेली आहे मुंबईवरून आता गोव्याला. आणि तुम्ही बघू शकताय मस्तपैकी संध्याकाळी 5:30 वाजता ही निघालेली आहे. आणि 5:30 वाजता निघाल्यानंतर समोर तुम्हाला दिसतोय तो आता सनसेट. तर मित्रांनो खूप वारं इतकं आहे ना काय बोलायचं नको. वरती मस्त होळीचं सेलिब्रेशन झालंय आणि होळीचं सेलिब्रेशन करून आत्ता आम्ही आलोय खाली आणि हा व्ह्यू पाहिला खरं तर. आणि बघा समोर अथांगाचा समुद्र आणि जबरदस्त स्पीड. तुम्ही म्हणसाल ना तर असं कोण म्हणतं स्पीड कमी आहे, कारण की किती कमी वेळामध्ये डायरेक्ट मध्ये आले. आपल्याला मुंबईचा कुठलाच भाग दिसत नाही बघा, म्हणजे कुठलाच पोर्ट वगैरे काहीच दिसत नाही. पण जबरदस्त व्ह्यू नाद. आणि हे बघा हा सगळा डेक आहे जे मगाशी आपण जी इन्फॉर्मेशन देत होते त्या ह्या डेकवरती होती. आणि आता बघा समोरचा हा सगळा भाग जबरदस्त आणि मस्त दिसतोय आपल्याला. आणि आजची संध्याकाळ आणि उद्याची संध्याकाळ अशा 2 संध्याकाळ आपल्याला इथं घालवायचे ते आणि मस्त एन्जॉय करायचा आहे या क्रूजवरचा. तसे कोरडेला या क्रूजची भरपूर व्हिडिओ आलेले आहे, परंतु मराठीमध्ये आपला व्हिडिओ असणार आहे. कारण की खरं तर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा कळलं पाहिजे कोरडेला या क्रूजवरची ही मजा, ही गंमत, हे एन्जॉय. पण चला आज आपण वरच्या डेकवरती जाऊ. आता आपण आहे 6 नंबर डेकवरती. आता आपण जाऊ 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर. हे थोडेसे सगळे डेक आपण पाहून घेऊया. चलो. तर मित्रांनो आता आपण थोडंसं वरती जाऊन पाहूया काय दिसतंय आपल्याला ते. हवा कसली जोरात आहे. हा अरे बापरे. वा वा इथं बसलाय. हे बघा इथं बसू शकताय, व्ह्यू पाहू शकता जबर. आणि समोरच्या बाजूला दिसलेला फक्त पाणी आणि पाणी. आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला वरती मोठा असा लाल गोळा दिसतोय, तो आहे आपला सूर्यदेवता. तर आता आस्ताला चाललाय सूर्यदेवता. मस्त लाल भडक असा रंग झाला त्याचा आणि सोनेरी पाणी झालंय खालचं बघा. सगळं लाल कलरचं सोनेरी पाणी दिसतंय. खरं मित्रांनो हा व्ह्यू हा फक्त आपल्याला इथंच भेटू शकतो. याच्यापेक्षा असा व्ह्यू तुम्हाला कुठंच मिळणार नाही. तर आजचा दिवस तर एन्जॉय करतोय सर, खूप एन्जॉय करतोय. आज होळी सेलिब्रेशन झालंय, मस्त जेवण झालंय, सगळं एकदम जबरदस्त. बघ अजून एक वरती डेक आहे, वरती पण जाऊन तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. मस्त वरनं सुद्धा व्ह्यू पाहता येतोय आपल्याला. आता आपण तिथं चाललोय. अरे वा इथं तर अजून जोरात आहे, अजून उंच आहे. वा वा तर मित्रांनो तुम्ही जर या शिपमध्ये असाल, या क्रूजमध्ये असाल तर तुम्हाला अजून एक सांगतो. तुम्हाला इथे जर खरेदी करायची असेल तर इथं शॉपसुद्धा आहे. ज्या शॉप तुम्हाला 6 नंबर डेकवरती मिळेल. तुम्ही
जर या डेकवरती आल्यानंतर तुम्हाला शॉपमध्ये काही खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी डॉलरमध्ये तुमचे पैसे कन्वर्ट करायला लागतात. कमीत कमी 5,000 रुपये तुम्हाला पेमेंट द्यावा लागतो, त्याच्या बदल्यात तुम्हाला डॉलर मिळतात. तर तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे ज्वेलरीज ज्या आहेत त्या तुम्हाला इथं भेटतात. तसेच कपडेसुद्धा, कपड्यांचे वेगवेगळे टी शर्ट आहे, ड्रेस आहे, स्विमिंग कॉस्ट्यूम आहे, तसेच अजून भरपूर आहे. तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो थोडंसं. तर बॅगी वगैरे जे काय पाहिजे ते तुम्ही इथनं घेऊ शकताय. सगळं आहे, फक्त पैसे पाहिजे. तर आतमध्ये पण शॉप बघा तुम्ही. कितीला आहे? 800 रुपयाला. डॉलरचे $10 आहे, म्हणजे 800 रुपयाला येतो. जबर आहे. घ्यायचा का? $13. कसा दिसतोय कमेंट बॉक्समध्ये सांगा. घेतलाय पण. बघू शकतात मधल्या या पॅसेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूला सगळे फ्लोअर दिसतात एकाच वेळेस. आणि ही ट्रान्सपरंट अशी लिफ्ट सुद्धा दिसते. वरती पाहिलं ना, सगळा झगमगाट आहे, सगळ्या लाईटिंगचा झगमगाट आहे. आणि मेन म्हणजे इंटिरियर इतकं जबरदस्त आहे की तुमची नजर हटणार नाही. प्रत्येक स्पॉटला तुम्हाला असं वाटतं की फोटोज काढावं. परंतु इथलं जर इंटरेन्स पाहिलं तर जबरदस्त आहे. आणि मग तुम्हाला आपण शॉपिंग मॉलमधनं काय घेतला असेल तर मित्रांनो हा घेतला आहे गॉगल. हा घेतला आहे आपण 1350ला, म्हणजे 1350 रुपये, म्हणजे हे मॅक्झिमम साधारण मला वाटतं $11 घेतला आहे. तर गॉगल खूप छान आहे. आणि आता आपण इथला पॅसेज पाहतोय, जबरदस्त असा पॅसेज आहे. आणि जिथं पाहावं तिथं आपल्याला फोटो काढू शकतो आपण. चला फोटोचा पण आनंद घ्यायला पाहिजे ना. एवढं आपण पैसे खर्च केला तर फोटो पण काढले पाहिजे ना. तर मित्रांनो इथंच आपण खालच्या यायला आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं द चेअरमॅन क्लब. याच्यामुळे तुम्हाला काही मस्त गाणी ऐकवली जातात. ते गाणी बघूया आपण आतमध्ये जाऊन. गाणी जर कॉपीराईट असेल तर मी तुम्हाला ऐकवणार नाहीये, तरी पण आपण प्रयत्न करू. चला या. तर मित्रांनो 5 नंबरला आपण ज्यावेळेस ज्या ठिकाणी आपण लंचला येतो त्यासमोरच तुम्हाला पाहायला भेटतं ओसेन इमेज इन फोटो गॅलरी. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचे जे सकाळी येताना जे फोटो काढलेले असतात ते फोटो तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही इथं येऊन तुमचे फोटो तिथे डिस्प्लेला चेक करू शकता. तिथं जर फोटो असेल तर तुम्हाला काही पैसे पेड करावे लागतात आणि पेड करून तुम्हाला ते फोटो भेटतात. तर असेल तर तिथं आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळं आतमध्ये आपल्याला कॅमेऱ्याने दाखवता येणार नाही, परंतु तुम्ही आत जाऊन ते पाहू शकता तुम्हाला पाहिजे असेल फोटो तर. मित्रांनो
मित्रांनो आता वाजलेले 7:30 आणि फूड कोर्ट उघडलेला आहे आणि फूड कोर्टला आलो आहे आपण आता जेवायला. इथं आहे सगळा व्हेज एरिया आणि ह्या व्हेज एरियामध्ये आता खाणार आपण व्हेज आणि वरती आहे नॉन व्हेज. तुम्ही जर नॉन व्हेज खाणार असाल तर तिकडे जायचं आहे. हे तुम्हाला इथनं वर जाण्यासाठी आहे आणि हा एरियामध्ये तुम्ही खाऊ शकता व्हेज. तर आपण खाणार आहे व्हेज. सुषमा गेलेली ताट घेऊन तिथे काही आणायला, बघू ते काय आणते ते. आणि इकडं या बाजूला आहे रिझर्व एरिया. ते तुम्हाला दाखवतो आपलं जे रिझर्व आहे तो कुठल्या बाजूला आहे ते. तर हे बघा, हे तुम्ही नॉर्मल बसणार आहे, तुम्ही इथं बसू शकता नॉर्मल. आणि इथं आहे हा रिझर्व एरिया जो की आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, जेवायला आल्यानंतर तुम्हाला एक रिझर्व असं एक कंपार्टमेंट दिसेल, ज्याच्यामध्ये आपल्याला हे प्रीमियर लोकांसाठी आहे, ज्यांनी खरं तर वेगवेगळे जास्त पैसे भरून ते बुक केलेले असतात त्यांच्यासाठी आहे. तर आपलं हे जे कार्ड आहे हे आहे प्रीमियर, बघू शकताय. तर याच्यामध्ये तुम्ही हे बघा इथे जेवायला बसू शकता. तर आता आम्ही इथं जेवायला बसणार आहे. ही सगळी सीट्स आहे हे रिझर्व आहे आणि इकडं नॉर्मल लोकांसाठी आहे. तर तिथं बसण्याचा आनंद वेगळा आहे, कारण की एवढ्या गर्दीमध्ये जेवण न करता आपण सेपरेट आपल्या रिझर्व असलेल्या सीटवरती बसू शकतो. हा आहे प्रीमियरचा फायदा. तर मित्रांनो, आता आपण चाललोय मार्क्यू थिएटरमध्ये, जिथं आता शो चालू आलाय. चला लवकर. अरे बापरे, काही दिसत नाही. या Emptied out my soul. You've heard it all before. Honest, but I know. Left these years ago. I was young and I'm old. Still can't fill the void. We don't need the past in our lives for tomorrow. Never see the end of the night filled with sorrow. Well, I would like for all of you to get to know. तर मित्रांनो, इंडियन सिनेमा हा जो शो आहे हा बघायला विसरू नका, कारण की खूप जबरदस्त आहे आणि पैसे वसूल आहे या क्रूजमधला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता वाजल्यात सकाळ. तर मित्रांनो, सकाळी 7 ते 10 वाजल्यापर्यंत आपला असतो ब्रेकफास्ट. आता आपण जाणार आहोत डायरेक्ट ब्रेकफास्टला. संध्याकाळची झोप जरा व्यवस्थित लागली नाही, कारण की ही गादीची जास्त सवय नाही ना, ही जास्त पंच आहे, त्यामुळे कंबर वगैरे दुखायला लागलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आत्ता थोडंसं आम्ही फ्रेश झालो आणि पहिलं जाऊन येतो नाश्त्याला, कारण की 10 नंतर हा नाश्ता बंद होतो, त्यामुळे तो केला पाहिजे जाऊन पहिला, कारण की तिथं आपल्याला काय काय ते पण पाहिजे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत
इथली जिम वगैरे पाहिला तर जिम ते पाहू आपण तिथली, आणि बाकीचं काय आहे ते आपलं पुढं कळेलच, तसं मी तुम्हाला दाखवेन. चलो पहिला नाश्ता करून घेऊ. तर मी बघ कशी दिसते, जोरात आहे बाबा, वाटत नाही मावळातली. आपण मावळातले. मग तर मित्रांनो आलोय डेक 10 वरती. इथं आहे नाश्ता. आता काही लोक जातात स्विमिंग करायला लागले सकाळ सकाळ. डेक नंबर 10 ला आलोय आपण, आणि डेक नंबर 10 ला बघू शकता नाश्त्यासाठी गर्दी, खूप गर्दी आहे. आणि 4 आणि 5 हे क्लोज झाले, त्यामुळं डेक नंबर 10 ला भरपूर गर्दी आहे. हे बघू शकता गर्दीच गर्दी सगळीकडं, आणि लाईन इतकी मोठी आहे ना की तिथपर्यंत पोहोचतपर्यंत भरपूर वेळ लागणार आहे. उडीद वडा, ढोकळा, चटणी, इडली, पंच डोसा, बटाटा, बाकी भरपूर काय एवढंच घेतलं, बाकी जास्त काय घेतलं नाही. अंडी बिंडी पण आहे, तुम्हाला काय लागतं ते घ्या. बाकी जबरदस्त हा व्ह्यू पाहिजे आणि मस्त नाश्ता करायचा. वाटतच नाही ग्रुप चालू आहे का नाही, सगळे बंद वाटते, पण तुझी चालू आहे, हळूहळू हळूहळू चालू आहे, दोन्ही बघायचं. तर आत्ता आपण आलोय जिम. तर मित्रांनो ही बघा जिम. आता मला तर काही बॉडी करायची नाही, पण आपण जिम फिरून बघू चला. इथला हा सगळा परिसर बघितला ना, म्हणजे तुम्हाला बघा लांबपर्यंत एक पण बोट दिसत नाही पुढंच, आणि अख्खं निळं निळं पाणी आणि थंडगार अशी हवा, आणि हवेचा जोर इतका जोरात आहे, हवेचा जोर की बघा असं तुम्हाला सांगून ते तुम्हाला कळणार नाही, पण इथं बघा हवा भरपूर आहे. ह्या डेकवरती आलं ना तुम्हाला जिम आणि बाकीच्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथं करायला भेटतात, आणि मस्त तुम्ही असं फिरू शकता. इथं आता गर्दी खूप कमी आहे, लोक सगळी नाश्ता वगैरे इकडे तिकडे गेलेली आहे, त्यामुळे ह्या डेकच्या साईडला फोटोशूट पण तुम्ही मस्त करू शकताय, आणि फोटोशूटचा मजा करू शकताय. आणि इकडे गेलं की पुढं स्विमिंग टँक आहे, म्हणजे आपण शेवटच्या डेकला आहे 11 नंबरच्या, आणि इथं वरती तुम्ही फोटोशूट करायचं असेल तर करू शकता. हे असं बसायला पण आहे, हे असं तुम्ही बसू पण शकताय. मस्त नजारा पाहत समोरचा. मित्रांनो स्पा वगैरे करायचं असेल तर स्पा पण आहे. हे बघा स्पा, इथे स्पा पण करू शकताय तुम्ही. आणि पेप्सी, हा अरे वा, घे 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 घे, मस्त घे मस्त घे, सोडू नको. हे बघा पिंक आहे, ऑरेंज आहे, ब्राऊन आहे, कोणती घ्यायची? घे कुठली पण, सेम घे. इथं आपल्या याच्यामध्ये आले का वाटायला लागले दुकानांनी, एकदम जबरदस्त फील वाटतोय. म्हणजे आपल्या दुकानासारखं नाही, दुकानातलं पाणी गंडुळा असतं, त्यामुळे तिथे एवढी चव जास्त येते. इथं जरा हा मँगो फ्लेवर आहे, तो स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. कोणता? तर तिकडे स्ट्रॉबेरी पिंक वाला, हा मँगो आहे. भारी इतकी का पाहिजे? अरे भेटलं म्हणजे ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा का? अशी तुम्हाला थंड प्यायला भेटलं नाही. किती ठिकाणी थंड बघून बघून आले, मग थंड काय भेटलं नाही.
मित्रांनो असं असतं, जरा ऊस गोड लागला की मुळापासून खायचा, लगेच आणू का दुसरं. अरे हे तर संपू दे पहिलं. जेवढं लागतं तेवढंच ग. स्वतःने किती वाया घालवलं. इडली डोसा. गर्दी होती ना रे, परत भेटतं का नाही म्हणलं. तर मित्रांनो सगळ्यात मस्त जागा आहे ही, मोठी विंडो आणि असं बसायचं. जोडीने असेल तर काय बोलायच नको. तर अशी एक विंडो पकडायची आणि बसायचं मस्त वेगळी पुढं बघत. दुसरं काही नाही बघायचं, फक्त पाणी बघायचं. येऊन जाऊन पाणी आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, एवढंच आहे. म्हणजे एवढं म्हणजे लय झालं आहे. हे 2 दिवस पण आपल्याला बघून संपत नाही एवढं आहे. हां, नेट महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट, ज्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही. परंतु लय महाग आहे, इतकं महाग आहे की प्रमाणाच्या बाहेर. 200 MB हे काहीतरी $50 का $60 आणि $100 तुम्हाला 2 GB इतकं काहीतरी डाटा आहे. मला सांगा 100 MB म्हणजे साधारण झाले 8,000 रुपये. 8,000 रुपये तर तुम्ही 2-3 दिवसाचे मोजणार असाल तर ते तुम्हाला कितपत गरज आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. मी असं म्हणू शकत नाही की तुम्हाला घेऊ नका, पण तुम्हाला जर गरज असेल तर घ्या. परंतु अजून एक आहे, ज्यांनी घेतलंय त्यांचा थोडासा एक्सपिरियन्स असा आहे की स्पीड हा जसा नाही आहे जसं आपल्याला पाहिजे. तुम्ही फक्त एक थोडंसं ब्राउझिंग करू शकता, व्हॉट्सअपचे मेसेज, व्हॉट्सअपचे थोडेफार कॉलिंग वगैरे तेवढंच करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त काय करण्यासारखं नाही आहे. त्यामुळं तुम्हाला जर नेट घ्यायचं असेल तर नेट घेऊ शकता, नसेल घ्यायचं तर नका घेऊ. परंतु माझं प्रिपेअर असं आहे की जर गरज असेल, खूपच गरज आहे, मला सांगा 8,000 रुपये देणं योग्य आहे का? ते तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही देऊ शकता. आम्हाला तर काही योग्य वाटलं नाही, कारण काय 2 दिवसासाठी मोबाईल बंद असलं तरी चालेल. आपल्याला जे काय करायचं ते 2 दिवसांनी करू, कुठलीही कामं असेल तर. पण 8,000 रुपये देणं हे वर्थ नाही आहे त्या गोष्टीसाठी. काही लोक 2-2 म्हणजे $200, $300, $400 पर्यंत लोकांनी परचेस केलेलं मी पाहिलं इंटरनेट. म्हणजे 20,000, 30,000 रुपयाचं फक्त इंटरनेट वापरतात. तर एकंदरीत अशा प्रकारचा सगळा हा अनुभव आहे. आणि काही तुम्ही आले तर नक्की सगळे शिप पहा. काही वेळ लागतो, काही वेळ म्हणजे शिपची कुठं काय हे समजण्यातच आहे ना 1 दिवस पूर्ण जातो. आणि त्याच्यानंतर 1 दिवसानंतर तुम्ही काय बघणार हे तुम्हालाच माहीत. म्हणजे असं आहे सगळा हा परिसर. कधी कधी बघा असं दमून इथं बसायला लागतंय. आता आम्ही खरं तर कंटाळलोय फिरून, त्यामुळे इथं बसलोय. फोटोशूट पण भरपूर केलेले आहे. You want to leave this place where we grew up, this old town, just put it all behind. Remember you and I would always find somewhere to hide when we were kids, so we could see and hear the water run. The river's gonna cry when you're gone. तर मित्रांनो रात्रीचे वाजल्यात 12:30 आणि 12:30 वाजल्यात. सगळेजण झोपायला चालतात आणि ज्यांना अजून फिरायचं ते फिरतात. तर आता आम्ही पण झोपायला येणार आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला चेकआउट आहे. म्हणजे आपण उद्या सकाळी 7 वाजता पोहोचणार आहोत गोव्याला. आणि त्या चेकआउट करण्यासाठी जर आपल्याला लवकर उठायला लागणार आणि लवकर उठायला लागणारच आहे. आणि कारण की उद्या सकाळी 5:30 ते 7 वाजल्यापर्यंत असणार आहे तुमचा नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट, आणि तो पण करायचा आहे आपल्याला. तर त्यामुळे आम्ही चाललो आता झोपायला. आता बाद झालं. खूप म्हणजे खूप दमलो आहे आता. पूर्ण सगळं फिरून झालेलं आहे. कसिनो वगैरे खेळून झालेलं आहे. 2,500 रुपये लॉस झालेला आहे. चला आता बाद झाले. तर आता आम्ही चाललो आहे खाली. फायनली वाजलेले
सकाळचे 6 आमचं संपूर्ण उरकून झालं आहे, सगळं रेडी झालं आहे आणि आता चाललो आहे ब्रेकफास्टला आणि त्याच्यानंतर असणार एक चेकआउट. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे आपण गोव्याच्या पोर्टवरती, वास्को द गामा पोर्टवरती. माझ्या मागं बघू शकता हे आहे गोव्याचं पोर्ट. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली ही जर्नी झालेली आहे. जर्नीमध्ये खूप मस्त एन्जॉय. तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.